नमस्कार, मी राव जमादे. आज मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर सवलतीच्या दरात प्रवास करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. तर महिला तसेच ज्येष्ठ नागरिक यांना एसटी बसमध्ये सवलतीच्या दरात प्रवास दिला जात असते. तर एसटी बसमध्ये सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी यापुढे NCMC कार्ड हे 1 ऑगस्टपासून अनिवार्य करण्यात आले होते, पण यामध्ये आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर NCMC कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आणि या संदर्भात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळातर्फे एक परिपत्रक सुद्धा जारी करण्यात आलेले आहे. आणि या परिपत्रकाद्वारे तर महिला तसेच ज्येष्ठ नागरिक यांची गैरसोय टाळण्यासाठी हे 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आणि या संदर्भात तर काय परिपत्रक आहे आणि काय माहिती आहे ते आपण पाहणार आहोत. तर बघा, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळातर्फे हे परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे. तर NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ. ज्येष्ठ नागरिक व महिलांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय. तर हे परिपत्रक 29 जुलै 2026ला निघालेलं आहे. तर बघा, एसटी प्रवासात शासनाच्या विविध सवलतीचा लाभ घेण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप NCMC स्मार्ट कार्ड प्राप्त झाले नसल्याने त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. तर राज्य शासनाच्या वतीने अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, ज्येष्ठ नागरिकांना तसेच महिलांना प्रवास भाड्यात 50% सवलत देण्यात येते. या सवलती अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी 1 ऑगस्टपासून NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र राज्यातील अनेक पात्र प्रवाशांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असली तरी काही ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप प्रत्यक्ष कार्ड मिळालेले नाही. त्यामुळे केवळ कार्ड उपलब्ध न झाल्याने पात्र प्रवाशांना प्रवासाच्या सवलतीपासून वंचित राहावे लागू नये याची दखल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेली आहे. तर एसटी प्रवासी सवलत ही सर्वसामान्यांच्या सोयीसाठी आहे. तांत्रिक किंवा प्रक्रियात्मक कारणामुळे कोणत्याही पात्र ज्येष्ठ नागरिक अथवा महिला प्रवाशाची गैरसोय होऊ नये ही आमची भूमिका आहे. आणि त्यामुळे NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या अंमलबजावणीला 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितलेले आहे. तर या मुदतवाढीमुळे NCMC स्मार्ट कार्ड अद्याप प्राप्त न झालेल्या अमृत ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर पात्र प्रवाशांनी या वाढीव मुदतीचा उपयोग करून NCMC स्मार्ट कार्ड प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी असे आवाहनही मंत्री सरनाईक यांनी केले आहे. तर बघा, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळातर्फे हे परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे. आणि या परिपत्रकाद्वारे तर NCMC स्मार्ट कार्ड लागू करण्यासाठी 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. जे पात्र नागरिक असतील, पात्र महिला, ज्येष्ठ नागरिक यांनी 1 सप्टेंबरच्या अगोदर आपले NCMC स्मार्ट कार्ड काढून घ्यावे आणि सवलतीच्या दरात प्रवास करावे. तर अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिलेली आहे. तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल. माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि अशीच माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.